मला राज ठाकरेंचं खूप वाईट वाटतंय। मला त्यांच्या राजकीय कारकिर्दीची जी काही शोकांतिका सुरू आहे त्याबद्दल अत्यंत वेदना होतात। मला आनंद होत नाहीये की त्यांच्यासारखा नेता आज महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून जवळजवळ विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर आहे किंवा तिथपर्यंत पोहोचलाय। पण त्यांच्याबद्दल मी काय उणवाकडे बोलणार आजही नाही, कधीच नाही, कारण मला माहिती आहे एक चांगला नेता या महाराष्ट्राच्या राजकारणातून बाद होणं हे अत्यंत वाईट आहे। यांनी ओळखलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आणि गृहमंत्री अमित शहानी सांगितलं की छोटी मोठी पार्टियां हमें इस देश में रखना ही नहीं है। त्याची सुरुवात राज ठाकरेंपासून झालेली आहे, त्याची सुरुवात आपल्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंपासून झालेली आहे, त्याची सुरुवात अजित पवारांपासून झालेली आहे। तो प्रयत्न उद्धव साहेबांच्या पक्षाबद्दल देखील भाजपाने केला, परंतु उद्धव साहेब कणखर आणि खंबीरपणे उभे राहिले म्हणून ते भाजपाला शक्य झालं नाही। पण मला नवनिर्माण सेनेच्या लोकांना, त्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विनम्रपणे एक साथ घालायची आहे, हाक मारायची आहे, विनंती करायची आहे की हे नवनिर्माण सैनिक म्हणजे कोण? हे मूळचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे हे सैनिक आहेत। हे मनसैनिक म्हणजे शिवसेनेला मानणारे आहेत, मराठी माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे आहेत, हिंदुत्वाकरता स्वतःचं रक्त सांडणारे आहेत आणि म्हणून ते अस्वस्थ आहेत। मला त्यांना साथ घालायची आहे की तुम्ही मूळचे शिवसैनिक आहात, द्या विसरून सगळे मतभेद, काय झालं असेल ते शिवसेनेला पाठिंबा द्या, शिवसेनेच्या पाठीमागे उभे खंबीरपणे राहा आणि तुमच्या मनातली शिवसेना वाढवण्याकरता म्हणून तुम्ही मदत करा। नेत्यांना काय निर्णय घ्यायचे ते घेऊ द्या। त्यांनी तो निर्णय मनापासून घेतला, त्यांना दिल्लीला जावं लागलं की दिल्लीला बोलावून घेऊन त्यांना इशारा देण्यात आला, याच्याबद्दलच्या चर्चा सुरू आहेत। पण त्याबद्दल मनसैनिकांनी त्या आता वादात न पडता शिवसेना म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना चालवत आहेत, जी खरी शिवसेना आहे, जी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, त्या शिवसेनेच्या पाठीमागे एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून, एक शिवसेनेचा नेता म्हणून मी मनसैनिकांना साथ घालतो की तुम्ही ही शिवसेना बळकट करा। पूर्ण देशामध्ये विद्यमान केंद्रीय सरकार म्हणजे जे भारत सरकार राहिलेलंच नाही तर ते नरेंद्र मोदी सरकार झालेलं आहे। त्यामुळे या भारत देशातली 140 कोटी जनता ही आपला भारत अबाधित राहायला पाहिजे, याकरता म्हणून नरेंद्र मोदी सरकार हटाव आणि भारत देश बचाव अशा कामाकरता कुठल्याही प्रकारच्या अटी आणि शर्ती न ठेवता हे सरकार उलटून टाकण्याकरता, बदलण्याकरता म्हणून या देशातला मतदार आणि नागरिक सज्ज झालेला आहे। त्याचा प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला फायदा मिळेल। आणि कोकणामध्ये विकासाच्या दृष्टीने जर आपण बोललं तर कोकणामध्ये हा जो आपला रायगड जिल्हा आहे हा औद्योगिक जिल्हा म्हणून यापूर्वीच जाहीर झालेला आहे। याच्यामध्ये अधिक औद्योगिकीकरण वाढणं, आज MMRDA याचं कार्यक्षेत्र हे रायगड जिल्ह्याच्या मध्यावरती येऊन पोहोचलेलं आहे। त्याच्या माध्यमातून ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या अधिक विकसित करणं आणि महाराष्ट्रातले उद्योग जे परराज्यामध्ये विशेष करून गुजरातकडे जात आहेत ते जाऊ नयेत याकरता म्हणून शर्तीचे प्रयत्न करणं, त्याचबरोबर तरुणांच्या हाताला काम मिळवणं अशा प्रकारचे आणि स्थानिक मुद्दे जे आहेत। या मतदारसंघामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातला सुद्धा काही भाग येतो, तिथे आंबा बागायतदार आहेत, या संपूर्ण ठिकाणी मच्छीमार व्यावसायिक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। त्या मच्छीमारांची सुद्धा आर्थिक उन्नती झाली पाहिजे, त्यांना शेतकऱ्यांप्रमाणेच त्या ठिकाणी मच्छी व्यवसायाकरता शेती कर्ज म्हणून शेतकऱ्यांप्रमाणेच त्यांना कमी व्याजामध्ये कर्ज मिळणं, त्यांच्या मुलाबाळांकरता शिक्षणाकरता कर्ज मिळणं, असे स्थानिक जे प्रश्न आहेत त्याला सुद्धा प्राधान्य देण्यात येईल। मी या देशातल्या आणि समस्त महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करतो की नरेंद्र मोदींच्या जाहिराती असतील किंवा महाराष्ट्र सरकारच्या जाहिराती असतील, ह्या कोणाच्या पैशातून होत आहेत जाहिराती याचा विचार करा। महाराष्ट्र सरकारनं मागचं जे अधिवेशनमध्ये जे आपलं बजेट मांडलं त्याच्यामध्ये 1000 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या खिशातून करायचा आणि जाहिराती मात्र आपल्या आणि आपल्या पक्षाच्या करायच्या, हे सर्वसामान्य माणसाच्या लक्षामध्ये आलेलं आहे। आणि जाहिराती तरी कोण करतं? तर मोठमोठ्या आता जे चाललेले आहेत ते सरकारी जाहिराती नसतील, खाजगी असतील, पण खाजगी कोण करतंय? तर खाजगी मीडियात जास्त जाहिराती करतोय। तो का करतोय?
तर आज मीडियाचा आवाज पूर्णपणे दाबला गेलेला आहे. इलेक्ट्रोल बॉन्ड काय सांगतात? इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये 16,000 कोटीचा भ्रष्टाचार झालाय. सुप्रीम कोर्टानं धाडस दाखवलं आणि तो भ्रष्टाचार बाहेर आलाय. आता नवनवीन भ्रष्टाचार बाहेर येत आहेत आणि म्हणून या भ्रष्टाचाराच्या पैशातून होणाऱ्या जाहिराती करणाऱ्या लोकांना घरी पाठवलं पाहिजे, हे जनतेने आता लक्षात घेणं गरजेचं आहे. 2019 साली सुनील तटकरे, विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या बाजूला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूला होतो. मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा कार्यकर्ता आणि आमदार होतो आणि म्हणून मी सुनील तटकरेंच्या बाजूला उभा होतो. आज मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला उभा आहे. त्यामुळं गीते साहेबांच्या करता मी माझ्या छातीचा कोट करून गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि संपूर्ण कोकणामध्ये गीते साहेबांच्या पुढं गीते साहेबांची ढाल बनून मी उभा आहे. मी माझ्या मतदारसंघातून किमान गुहागरमधून 50 ते 60,000 मतांचं मताधिक्य गीतेना मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार. आनंद गीते आपत्तीमध्ये पोहोचले नाहीत व आनंद गीतेंनी विकास करण्याचा थेट प्रचार विरोधकांकडून केला. याकडे तुम्ही कसं बघताय? असं आहे की विरोधकांचं काम करणारच, विरोधकांचा प्रचार करणारच. ते आमच्या विरुद्ध बोलतील, आम्ही त्यांच्या विरुद्ध बोलू, परंतु यातून सत्य काही लपून राहणार नाहीये. त्यामुळं सत्य काय आहे हे जनतेसमोर आहे. आनंद गीतेंनी विकास केला नाही आणि आपत्तीत पोहोचले हा विचार काय सांगितलं की 400 पार, मग हा सगळा कचरा का गोळा करताय? मी कोणालाही कचरा म्हणत नाही, परंतु कचरा का गोळा करताय? जर तुमचे 400 येणारच असतील तर छोटे मोठे पक्षातले इतर पक्षातली माणसं उभी करून घेऊन त्यांना उमेदवारी देऊन त्यांना पायघड्या घालून आपल्याला घरामध्ये गप्प बसवून कोणाला ईडी, सीबीआय, NIA, इन्कम टॅक्स ह्याच्या धमक्या दाखवून लोकांना आपल्या पक्षात का घेताय? कशाला अडचणी निर्माण करताय? तुमचे 400 पार होणारच आहेत. शेवटी तुम्हाला 400 झाल्यानंतर आणखीन काय नको ना काय पाहिजे, पण 400 पार वगैरे काय होण्यातले नाही. आता जे एकनाथराव शिंदेबरोबर गेले लोक, त्यातले अर्जुन खोतकर, त्यांच्या सेनेचे नेते, त्यांचं स्टेटमेंट बघा. गजाभाऊ कीर्तीकर खासदार, त्यांचं स्टेटमेंट बघा. आमच्या कोकणातले फार मोठे नेते रामदास कदम यांचं स्टेटमेंट काय आहे, त्यांचं स्टेटमेंट बघा. अशी प्रत्येकाची स्टेटमेंट बघा काय आहेत ती. त्यामुळं 400 पार वगैरे काही नाही. 200 पार सुद्धा आता देशामध्ये भाजपाचे होणार नाहीत. 200 खासदार सुद्धा भाजपाचे निवडून येणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं भाजपाला हा सारखा एक प्रकारे 400 पार म्हणून भाजपा एक तर समोरच्या माणसांच्या समोर दहशत तरी निर्माण करतोय किंवा संभ्रम निर्माण करून खोटं उसना अवसान आणण्याचा प्रयत्न करतोय. यापेक्षा याचं काही उत्तर नाही. की आता देशामध्ये सुशिक्षित लोकांचं प्रमाण फार मोठं झालेलं आहे. जे कोणी साधर्म्य नावाचे म्हणजे एकाच नावाचे अनेक उमेदवार उभे करू इच्छितात, मला असं वाटतं की थोडंसं ते कुठल्या जमान्यात वावरतात ते समजत नाही. आपण प्रचार करत असताना निशाणीचा प्रचार करतो, नावाचा प्रचार करत नाही. आणि सुशिक्षित लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलं असल्यामुळं ज्याला कोणाला शंका येईल तो नक्की वाचन करूनच मतदान करेल. त्यामुळं हा जुना फंडा झाला की एका नावाची अनेक माणसं उभी करायची आणि मतविभागणी होईल, त्याचा फायदा आपल्याला मिळेल, हा जुना फंडा झाला. त्यामुळे त्यांनी फार मोठा परिणाम होणार.